गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो. तर आज आपण मराठी शिकणार आहे आणि मराठी या विषयाअंतर्गत आपण काना, मात्रा, वेलांटी हे आधीच बघितलेलं आहे. आणि त्या संबंधात आपण काही शब्द बघितलेले आहे आणि त्यानंतर वाक्य बघितलेले आहे आणि अनेक लेसन सुद्धा बघितलेले आहे. मला माहिती आहे की ते तुम्हाला येतं, सगळं येतं, सविस्तर येतं आणि वाचता सुद्धा येतं. मला माहिती आहे की माझ्या मुलांना सगळं येतं. पण एक छोटीशी उजळणी म्हणून आपण काही शब्द बघूया. मग मला सांगा, हे काय आहे? म ग र. काय आहे? म ग र. म्हणजे अची मात्रावाले शब्द. इथे कुठली मात्रा लागलेली आहे का? नाही. मग हे वाचा तर फ न स फणस. ग व ट गवत. प ट पट पटपट. मग हे झाले अची मात्रावाले शब्द. आता आपण बघणार आहोत काना. हा काना आपण बघितलेला आहे, याचा वाचन सुद्धा केलेला आहे. मग कला काना का, खला काना का हे आपण वाचलेलं आहे ना. मग चला तर आपण काही शब्द वाचूया, त्या संबंधी काही शब्द वाचूया. मग मला सांगा, हे काय आहे? बला काना बा आणि ड बाड. हला काना हा त हात. जला काना जा ज म जाजा. च म आणि हा काय आहे? वेलांटी आहे का? नाही, हा तर काना आहे. चा च म चा. व्हेरी गुड. मग हा झाला काना. मग आता आपण बघणार आहे वेलांटी. आपण काय बघणार आहे? वेलांटी. मग ही कोणती वेलांटी आहे? ही पहिली वेलांटी आहे. बघितलेली आहे ना आपण, ही पहिली वेलांटी आहे. मग पहिली वेलांटीचे काही शब्द वाचूया. मग आपण वेलांटी वाचताना काय वाचतो? कला वेलांटी की, खला वेलांटी की असं वाचत असतो. मग त्याच प्रकारे आपण हे शब्द सुद्धा वाचूया. जला वेलांटी जी आणि हा काय आहे? नला काना ना जी ना. हा काय आहे? रला वेलांटी री. क्षला कानाक्षा रिक्षा. वला वेलांटी वी. मला काना मा न विमान. मग ही झाली छोटी वेलांटी. छोटी वेलांटी झाली नाही. मग छोटी वेलांटी नंतर काय येत असतो? मोठी वेलांटी. मग ही आहे मोठी वेलांटी. मग ह्या मोठ्या वेलांटीचे काही शब्द आपण बघूया. मला वेलांटी मी मीठ. मला वेलांटी वी वीट. कला काना काना लागलेला आहे ना. कला काना का का क. डला वेलांटी डी का कडी. व्हेरी गुड. म्हणजे हे सगळं आपण शिकलेलं आहे. आता मग आज आपण शिकणार आहोत नवीन काहीतरी. मग नवीन काय शिकणार आहे आज आपण? उकार. आता काना झाला, वेलांटी झाली. आता वारी कशाची आहे? उकाराची. म्हणजे ई वेलांटी नंतर उकार येत असतो. मग आज आपण आज शिकणार आहे पहिला उकार. उकार आहे. हा काय आहे? उकार. काय आहे हा? उकार. मग कला उकार कू. खला उकार खू. गला उकार गो. घला उकार घू. चला उकार चू. व्हेरी गुड. छला उकार छू. जला उकार जू. झला उकार झू. टला उकार टू. ठला उकार ठू. डला उकार डू. ढला उकार डू. नला उकार नू. तला उकार, चला सांगा, तला उकार तू. व्हेरी गुड. तू. थला उकार थू. दला उकार दू.
यला उकार यू, रला उकार रू, लला उकार लू, वला उकार वू. सोपी आहे ना अगदी. शला उकार शू, सला उकार सू, हला उकार हू, ळला उकार ळू, क्षला उकार क्षू, ज्ञला उकार ज्ञू. अगदी सोपा आहे ना, आहे की नाही? सगळ्यांना कळलं उकार कसा वाचायचा? कला उकार कू, खला उकार खू, गला उकार गु, घला उकार गु, चला उकार चू, छला उकार छू, जला उकार जू, झला उकार जू, टला उकार टू, ठला उकार ठू, डला उकार डू, ढला उकार डू, नला उकार नू, तला उकार तू, थला उकार थू, दला उकार दू, धला उकार दू, नला उकार नू, पला उकार पू, फला उकार फू, बला उकार बू, भला उकार भू, मला उकार मू, यला उकार यू, रला उकार रू, लला उकार लू, वला उकार वू, शला उकार शू, सला उकार सू, हला उकार हू, ळला उकार ळू, क्षला उकार क्षू, ज्ञला उकार ज्ञू. असं वाचायचं आहे आपल्याला, म्हणजे वाचत राहायचं आहे. मग हे वाचल्यानंतर आपल्याला काय वाचावं लागणार आहे? काही शब्द तयार होणार आहे. ह्या उकारापासून काही शब्द तयार होणार ना, शब्द तयार होणार, त्यानंतर मग वाक्य तयार होणार आणि वाक्य तयार होणार तर मग एक लेसन तयार होणार. लेसन तयार होणार, अगदी बरोबर. मग आता आपण शब्द बघणार आहे. ठीक आहे, या उकाराचे काही आपण शब्द बघणार आहे. मग मी सांगणार नाही, तुम्ही सांगायचं. आता मला सांगा, हा काय आहे? तला उकार तू, व्हेरी गुड. आणि रला काना ला, तुरा. रला उकार रू, मला काना मा, आणि ल, रुमाल. पला उकार पू, त, आणि ळला काना ळा, पुतळा. झला उकार झू, आणि लला काना ला, झुला. ठीक आहे, तर कळलं हे तुम्हाला? मग त्यानंतर आपण आता शब्द वाचल्यानंतर आता काय वाचणार आहे? काही लेसन वाच, म्हणजे काही जे वाक्य आहे ते वाचणार आहे. चला तर मग वाक्य वाचून दाखवा मला. आता आपण उकार शिकलो, उकार कसं वाचायचं ते शिकलो. आपण हेही बघितलं की उकार असलेले शब्द कसे वाचायचे आणि ते शब्द सुद्धा आपण वाचलेले आहे. मग आता आपण काहीतरी वाक्य वाचणार आहे. ठीक आहे, मला माहित आहे सगळ्यांना येते. चला सगळे वाचूया. अला काना आ, लला काना ला, आला. अला काना आ, लला काना ला, आला, आला. मग सांगा हे काय आहे? मी आताच सांगितलं ना तुम्हाला. मू, र, लला विलांटी ली, वला काना वा, लला काना ला, मुरली वाला. मग हे काय आहे? मला उकार मू, र, लला विलांटी ली, मुरली. हे काय आहे? सला उकार सु आहे ना, सु, रला काना रा, त, सुरात. वला काना वा, ज, व, त, सुरात वाजवत. अला काना आ, आणि लला काना ला, आला. म, ढला उकार धू, र, मधुर. सला उकार सु, रला काना रा, वर, मधुर सुरावर. कला उकार कू. हे काय आहे? विलांटी. कुणी. नला काना नाच, त्याला विलांटी ती, नाचती. मला उकार मू, र, लला विलांटी ली, पला काना पा, आणि ठला विलांटी ठी, मुरली पाटी. कला उकार कू, आणि नला विलांटी नी, कुनी, कुनी. धला काना धा, व, तला विलांटी ती, धावती. मला उकार मू, रला मूर, लला विलांटी ली, आणि चला काना चा, मुरलीचा.
नला काना ना द नाद, म घला उकार धूर मधुर, हला काना हा, कला विलांटी की आणि तला विलांटी ती किती. न आणि हे काय आहे सांगा आता मला. न दला विलांटी दी नदी, कला विलांटी की ना री, व्हेरी गुड किनारी. घु म त च, रला काना रा आणि हला विलांटी ही राही. अगदी सोपा आहे ना. मग समजलं. तर उकार कसं वाचायचं ते मला माहिती आहे, सगळ्यांना समजलं. उकार कसं वाचायचं. कला उकार कु असं वाचायला सुरुवात करायची आणि मग हा काय वाचायचं आपल्याला लेसन वाचायचं आहे, धडा वाचायचा आहे. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे आता, छान छान वाचायचं आहे, छान छान वाचून दाखवायचं आहे आणि काय करायचं आहे, खूप खूप अभ्यास करायचा आहे. आपल्याला छान छान वाचायचं आहे आणि खूप खूप अभ्यास करायचा आहे. मला सांगा कोण कोण वाचणार